का ममता बॅनर्जी आणि भाजप हे एकसारखेच आहेत? ममता बॅनर्जी ह्या एकेकाळी भाजपसोबत होत्या, भाजपसाठी निवडणूक लढवत होत्या. हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? आज ममता बॅनर्जी राजीनामा द्यायला तयार नाही आहे. 7 मेला म्हणजे कालच त्यांचा कार्यकाळ संपला, पण तरी त्या म्हणतात मी खुर्ची सोडणार नाही आहे, मी इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये जाईल, तुम्हाला राष्ट्रपती राजवट लावायची तर लावा. आता बंगालमध्ये काय होईल माहिती नाही. मात्र ममता बॅनर्जी यांचा आपण थोडक्यात इतिहास पाहूया. खरं पाहिलं तर ममता बॅनर्जी ह्या गेले काही वर्ष भाजपच्या विरोधात लढताना दिसतात, हुकुमशाहीच्या विरोधात लढताना दिसतात, फॅसिझमच्या विरोधात, फुटीरतावाद्यांच्या विरोधात लढताना दिसत आहेत. मात्र त्यांची सुरुवात कशी झाली याच्यावर एक खूप चांगला लेख जो आहे तो अमन पटेल यांनी लिहिलेला, तो मी तुम्हाला आज दाखवणार आहे. हा खरंच नक्की वाचण्यासारखा लेख आहे. सुरुवात मी नाही सांगत, पण इथून बघूया. सुरुवातीला काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला प्रदेश म्हणजे पश्चिम बंगाल होता. हळूहळू कम्युनिस्ट केडर बळकट असल्याने कम्युनिस्टांचा अभेद्य गड बनला. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट राजवट होती. खूप काळ तिथे डाव्यांचं सत्ता होती आणि त्यामुळेच पश्चिम बंगाल किंवा तुम्ही कलकत्त्याला कधी पण जा, या भागामध्ये अजूनही अनेक गोष्टी या खूप जास्त स्वस्त आहे इतर भारतातल्या इतर भागांच्या तुलनेने. कारण तिथली राजवट ही खूप काळ जी आहे ती डाव्या विचारसरणीची होती, म्हणजे खास करून सगळ्यात वंचित असलेल्या लोकांची काळजी करणारी होती. आणि तसंच त्याला हे आहे. आता माहीत नाही भाजप आल्यावर काय होतं, पण बघूया. तर डाव्यांची जी सत्ता होती त्या सत्तेला सुरुंग लावलाय ममता बॅनर्जींनी. बघा काय म्हणतात, मी वाचते आता डायरेक्ट. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांशी काँग्रेसचे मिळते जुळते धोरण असायचे. काँग्रेसमध्ये 26 वर्ष सक्रिय राजकारणाचा अबकड शिकलेल्या ममता बॅनर्जी नामक अतिमहत्वाकांक्षी महिलेची घुसमट व्हायला लागली. कट्टर कम्युनिस्ट आणि बऱ्यापैकी काँग्रेसी वर्चस्व असलेल्या राज्यात भाजपला अजिबातच स्थान नव्हतं. संघीय संधीची वाट पाहत दबा धरून बसलेले होते. त्यांनी ममता बॅनर्जी यांची अस्वस्थता हेरली. त्यांच्या अहंकाराला खत पाणी घातलं. काँग्रेस आणि कम्युनिस्टांना झुकते माप देते या सदराखाली ममता बॅनर्जी यांनी 1997 काँग्रेस पक्ष सोडला आणि 1998 साली तृणमूल काँग्रेस पक्षाची स्थापना केली. इथेच भाजपच्या वंगभूमीतील प्रवेशाची पायाभरणी झाली. म्हणजे इथेच भाजप बंगालमध्ये येण्याचा जो आहे तो सुरुवात व्हायला लागली. नवरा मेला तरी चालेल पण सवत रणकी झाली पाहिजे या मराठी म्हणीची प्रकर्षाने आठवण झाली. 1999 ममता बॅनर्जी भाजप प्रणित नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट मध्ये सामील झाल्या, NDA मध्ये. त्या अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये रेल्वे मंत्री बनल्या. 2001 मध्ये त्यांनी भाजप आपला स्वाभाविक सहकारी पक्ष असल्याचं जाहीर सभेत सांगितलं. हे फार महत्त्वाचं वाक्य आहे. 2001 मध्ये त्यांनी भाजप आपला स्वाभाविक सहकारी पक्ष असल्याचं जाहीर सभेत सांगितलं. आज मुस्लिमांच्या स्वयंघोषित कैवारी बनलेल्या ममता बॅनर्जी 2002 गुजरात दंगली, गोध्रा येथे मुस्लिमांची कत्तल होत असताना केंद्रात कोळसा आणि खाण मंत्रीपद भूषवत होत्या. म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये त्या होत्या 2002ला. काही बोलल्या का माहीत नाही. भाजपच्या संघीय वर्तुळात बंगालची दुर्गा असं ममता बॅनर्जी यांना गौरवलं जायचं आणि हीच ऐतिहासिक चूक त्यांच्या मुळावर उठणार होती. जुलमी नागरिकता विधेयकाच्या म्हणजे CA आणि NRC जो विधेयक पास झालं त्यावेळी रस्त्यावर उतरल्या होत्या, म्हणजे त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या, पण पास झालं तेव्हा बघा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे 8 सदस्य संसदेत या CAA आणि NRCच्या विधेयकाच्या मंजूर व्हायच्या वेळेला गैरहजर राहिले. खरं तर हजर राहिले असते आणि विरोधात मतदान केलं असतं तर हे पास नसतं झालं, पण ते गैरहजर राहिले. म्हणजे खरंच बघा की काय होतं यांच्या डोक्यात. हीच खेळी महाराष्ट्रातील शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी पक्षाने सुद्धा त्यावेळी केली होती. राष्ट्रवादीचे पण लोक बरेचदा गैरहजर राहतात अशा क्रुशियल वेळेला, की बाबा आम्ही तुमच्या बाजूनी नाही दिलं आणि विरोधातही दिलं असंही मग इतिहासात नोंद होत नाही. ममता बॅनर्जी यांचे अत्यंत जवळचे मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाचा संपूर्ण राजकीय राजकारणाचं गुपित भाजपला सांगितलं.
आश्चर्य म्हणा किंवा धूर्त काव्यबाजी खेळी म्हणा, पुन्हा 2021मध्ये मुकुल रॉय स्वगृही म्हणजे तृणमूल काँग्रेसमध्ये परतले. मुकुल रॉय यांच्यामध्ये BJP इज इक्वल टू TMC. आय रिपीट, मुकुल रॉय यांच्या मते BJP इज इक्वल टू TMC. खात्री करून घ्यायची असेल तर त्यांचे हे स्टेटमेंट यूट्यूबवर ऐकायला मिळेल. असो, मग 2024 लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या. एरवी भाजप विरोधाची पुंगी वाजवणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीत सामील व्हायला खूप आढेवेढे घेतले. हो नाही करत सामील व्हायला तयार झाल्या, पण कुठे माशी शिंकली माहीत नाही. ममता बॅनर्जी यांनी भाजप विरोधी काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला हूल दिली आणि ऐनवेळी घुमजाव करीत एकलचरोलेची अडेलतट्टू भूमिका घेतली आणि 2024च्या निवडणुका लढल्या. हाच कित्ता बिहारमधील नितीश कुमार यांनी गिरवला, जे इंडिया आघाडीचे निमंत्रक होते. याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपलाच झाला. बिजू जनता दल, बहुजन समाज पार्टी, जनता दल युनायटेड, तेलंगणा राष्ट्र समिती, आम आदमी पक्ष, राष्ट्रवादी आणि शिवसेना या आतून भाजपबद्दल ममत्व असलेल्या प्रादेशिक पक्षांची पुढे जाऊन भाजपने काय हालत केली सगळा देश जाणतोय. पुढचा नंबर चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पक्षाचा असणार आहे, लिहून ठेवा. असंगाशी संघ म्हणजे प्राणाशी गाठ होय. ज्या भाजपच्या मदतीने ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला वाकुल्या दाखवल्या, त्याच भाजपने त्यांची राजकारणातील सद्दी संपुष्टात आणली. ममता बॅनर्जी यांनी ज्या भाजपसाठी सलग 35 वर्ष सत्तेत असलेल्या पश्चिम बंगालमधील कम्युनिस्ट पक्षाला घरघर लावली, त्याच भाजपने आज ममता बॅनर्जी यांना रस्त्यावर आणले. कालाय तस्मै नमः. तुम्ही म्हणाल, काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची आघाडी का नाही केली? तर मित्र हो, ममता बॅनर्जी कधीही विश्वासास पात्र नव्हत्या, नाहीत आणि भविष्यातील नसतील. त्या काँग्रेसला खिजगणीत धरत नाहीत. मग उगीच पाठी पडण्यात काय अर्थ? जिथे तुम्हाला गृहीतच धरलं जात नाही तिथे कसली युती आणि कसली आघाडी आणि कसलं गठबंधन? आज तृणमूल काँग्रेस पक्षाचा पराभव हे ममता बॅनर्जी यांच्या 29 वर्षाच्या संधिसाधू अहंकारी राजकारणाचा परिपाक आहे. भाजपने मतदारांची SIR नामक गोंडस नावाखाली निवडणूक आयोगाला हाताशी धरून केलेली छाटणी ही बाब पण ममता बॅनर्जी यांच्या दारुण पराभवाला कारणीभूत ठरली, हे कोणीच नाकारू शकत नाही. ज्या 90 मतदारसंघात मतदार छाटणी केली गेली निवडणूक आयोगाने SIRच्या नावाखाली, तिथं भाजपचे उमेदवार निवडून आले, ही ठरवून केलेली राजकीय हरामखोरी आहे. ही मत चोरी नव्हे, मत दरोडा आहे, यात वाद नाही. आणि म्हणून ममता बॅनर्जी यांनी केलेल्या अर्थशून्य राजकीय तडजोडी आणि पडद्यामागील खेळ्या कधीही समर्थनीय असू शकत नाही. जे पेराल तेच उगवेल हा सृष्टीचा नियम सर्वव्यापी लागू होतो. तर यांनी लिहिले, जननायक पंडित राहुल गांधी यांच्या शब्दात, एक वेळ तुम्ही भाजप समर्थक असता किंवा भाजप विरोधक, अदले मधले काठावरचे असं काही नसतं. येत्या काही काळात हे असे काठावरचे, दोन्ही दरडीवर पाय ठेवून असलेले हौसे नवसे गवसे भाजपच्या ED, CBI, निवडणूक आयोगाच्या मदतीने राजकारणातून पालापाचोळ्यासारखे उडून गेलेले दिसतील. जय हिंद. हे अमन पटेल आहेत आणि यांनी हे सगळं हा लेख लिहिलेला आहे. हा तुम्हाला त्यांच्या फेसबुकवर किंवा माझ्या फेसबुकवर पण पाहायला मिळेल. या सगळ्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.